रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सध्या अपघातांची मालिका सुरूच आहे। गेल्या 2 ते 3 दिवसात खेड तालुक्यामध्ये एकूण 4 अपघात झालेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोसते घाटात 9 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर एका धोकादायक वळणावर नियंत्रण सुटून रस्त्याच्या डाव्या बाजूला सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळलाय। या अपघातामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झाला। अपघात झालेला परिसर यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागानं ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केलाय। या भागात वारंवार अपघात होत असल्यानं घाटाच्या बाजूला संरक्षक भिंत उभारण्याचं काम सध्या वेगानं सुरू आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं आणि जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर एकीकडे खेड दापोली राज्य महामार्गावर खेड शहराजवळ योगिता डेंटल कॉलेज परिसरात महिंद्रा पिकअप आणि वॅगनर कार यांच्यात देखील भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील लहान मुलांसह 4 जण गंभीर जखमी झाले असून सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र हा अपघात 11 मार्च रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास घडला। पिकअप चालकानं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार महिंद्रा पिकअप चालकानं समोरून येणाऱ्या वाहनाला सावध करण्यासाठी वारंवार लाईट दिले, मात्र वॅगनर चालकाला झोप लागल्यानं कार पिकअपवर आदळली। अपघातग्रस्त कुटुंब हे पुण्यातील असल्याची माहिती मिळाली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना खेडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस सध्या करत आहेत।